म्हणले पांडुरंगा, काय भक्ती काय विश्वास असतो रे. त्यांनी विनवणी केली, म्हणजे काही महाराज मी काही येऊ शकत नाही तर पण त्या पांडुरंगाला जे आम्हाला ती गोष्ट पांडुरंगाच्या कानी लागतात. ज्ञानेश्वर आणि नामदेव रायाला सोबत घेऊन आले महाराज. ती ताकद फक्त भक्ताच्या हाकेची होती. विठ्ठला विठ्ठला आता तो भाव आमच्यामध्ये नाही महाराज. आम्ही संपूर्ण स्वार्थाच्या स्वाधीन गेलो. आम्हाला काही कळत नाही, कोणते प्रकारची बुद्धी नाही. किती शास्त्र आणले समोर तरी वाचून सोडून देणार. त्यांनी तेवढं सांगून जर लोकांच्या डोक्यात बसलं नाही तर आमच्याकडे बसेल. ज्यांनी छळ केला, ज्ञानेश्वर माऊली भिक्षेला गेलं तर त्यांची झोळी पाडणारे वाईट माणसं होती. बरं तवा होते आलं, पण आता नाही होत का तुम्हाला? आई तो मला तुम्हाला दिसले नाही. कारण का दिसले नाही? तुमच्या डोळ्यावर भ्रमाचा पडदा आहे. तुम्हाला जवळचंही कळालं नाही आणि लांबचंही कळालं नाही, मग तुम्ही फसलो. हे जे दुःख होते ना, ते दुःख देव कधी येत नाही. ते तुमच्या स्वतःमुळे होते, ते तुम्हाला कळत नाही. ते संतांना कळालं, जवळ चुकून परकून. पण संतांनी कधी भेद केला नाही महाराज. सगळ्यासाठी सारखंच विनवणी केली, विनंती केली. जे होईन ते होईन, प्रत्येकाच्या गळ्यात माळ घातली. जेवढं त्या माणसाला त्या जीवाला शुद्ध करता येईल तेवढं केलं. का केलं शुद्ध? का? कारण की परमार्थाच्या मार्गाने जर गेलो तर देव लई जवळ आहे. पण संसाराच्या मार्गामध्ये अडकल्यावर निघायला वेळ लागते. का लागते? कारण की संसारी माया आहे, संसारा मोह आहे, दिसतो तसा नसतो. हे सांगितलं विठ्ठला. ते सांगितलं. पण आम्ही त्याच्यात ते कधी आमच्या डोक्यात घेतलं नाही. कीर्तनाला यावं, काय यावं, महिन्याला एकदा कीर्तन आहे, जाऊन महाराजच बघून येऊ. बरं आले तर आले, कोणी झोपी जाते, कोणी आळस देते, कोणी टेकवा देऊन बसते. ते सांगता येत. आता आपल्या गावातलं काही सांगत नाही मी, की आपले तसं नाही. कमीच माणसं एक मोजकेच एक कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन. आणि कोरोनाचं खरं सांगताय ते आपली जशी भक्ती तशी कोरोनाची भक्ती आहे. तुम्ही त्याला महाराज कोरोनाची कशी भक्ती? कोरोनाला जर यायचं असेल तर ते दिंडीमध्ये येतंय, देवाच्या देवळात येते, कीर्तनामध्ये येते. पण एक सांग का, कोरोना असा आहे, रोगच असा आहे, कधी कोण्या मंत्र्याच्या सभेला जात नाही. ते आवडत नाही त्याला. त्याला कीर्तन आवडते, त्याला दिंडी आवडते, देवाच्या मंदिरात जायचं म्हणजे आवडते. म्हणून ते म्हणतात मंदिरच बंद कोरोनामुळे. असं विठ्ठला यायचं आणि ऐकून घ्यायचं. नेमकं ह्या कीर्तनामध्ये आल्यानंतर ह्या मनाचं मंथन होतं, सत्यता समोर येते आणि ह्या जीवाला शिवैक्य म्हणजे शिव प्राप्त होतो. एकच होत कळत नाही. देव आमच्या समोर आहे, कळत नाही. देव असावा कशात हे सुद्धा कळत नाही. पण आम्ही यायचं कीर्तनात बिनकामाचं, कोणी खडे उचलते, कोणी खडे मारते. गावात रामायण चालू, तिघ जण रामायण ऐकायला गेले. आता ते तिघ कोण सांग? एकाच्या डोसक्यामध्ये इतक्या वाक्य ते बसले, कर 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 कर. दुसरं त्याचे हात नुसते काढायचे, त्याला हा खरूच होती. आणि तिसरं होतं शेमड. आणि हे तिघ गेले रामायणाला. रामायणाला गेल्यावर गुन्ह्यानं बसले मस्त असे बसले समोर. इकडे रामायण चालू आणि त्याचं आपलं आपलं चालू. तिथला जे संयोजक जवळ बसले त्याने सांगितलं, तुमच्या तिघाला सांगेल मला, उद्यापासून जर इथं दिसल्या तर तुमचं काही खरं नाही, यायचंच नाही. ते म्हणले का यायचं नाही? आम्हाला आवडते तर असलं काही करायचं नाही. कोणी डोसकं खाजिते, कोणी शंभूड ओढते, ते असलं जमत ना. तिघांनी विचार केला. म्हणले आपापसामध्ये म्हणले काय म्हणले, कोणी डोसकं खाजवायचं नाही, कोणी शंभूड ओढायचं नाही, कोणी हात खाजवायचे नाही. गुन्हानं जाऊन ऐकायचं, गुन्हाने तिघाचं ठरलं. मग आता तिघाचं ठरलं, तिघही बसलेत, रामायण चालू आहे. आणि असल्यावर या तिघाचं एकाचा हात वळवळ करायला, एकाचं डोकं वळवळ करायला, हिला सुधरच ना करावं तर काय करावं. पहिलं होतं डोसकं खाजू लागलं.
त्यानं तितक्यात हात वर केला, रामायण मी सांगतो राहिलेलं. सगळ्या लोकांच्या नजरा गेल्या घेऊन म्हणजे पोरग रामायण सांगाले. नव्या पिढीचं विज्ञान शिकलेलं पोरग 12वी झालेलं. लोकांना आनंद वाटला. तर आमच्यासारखे पोरं टाळ घेऊन उभा टाकल्यावर खरंच आनंद वाटते की नाही? लोकांना लय आनंद वाटते. पहिलंचा काळ नाही, पहिलं टाळ सुद्धा हातात घेऊन नव्हते, भास ते ना वाजलं असं म्हणत होती. आताच परिवर्तन असं. रामायण सांगायला गेलं मला. रामायण सांगायला मला असं झालं. मला रामाची आणि सुग्रीवाची भेट झाली. सुग्रीवाची भेट झाल्यावर समुद्राच्या जवळ गेले म्हणला. आणि समुद्राच्या जवळ गेल्यानंतर रामाने विचार केला, धोंडे घ्यायचे आणि समुद्रात टाकायचे. रामाने धोंडा उचलला, समुद्रात टाकला, खाली बुडाला. राम विचार करू लागला आणि डोसला. नेमकं झालं काय? झालंच काय नेमकं? मग दगड कसा पाण्यात तरला नाही, पडलाच कस काय? आता ते इथं चालू असताना ते खरूच वार गुण बसन ते मला काय त्याचं त्यानं सुरू केलं गेले. मला मी कसं सांगू? तेव्हा थांब थांब तू राहू दे, मी सांगतो. भुकायला आनंद वाटला. म्हणले वा, त्याचं थांबिलं, ह्याला बोलिलं. खरूच वाला गेलं. तिथं गेल्यानंतर मस्त मला मग हनुमान राय आले आणि पाण्यात दगड टाकला. दगड तरले, त्याच्यावर राम वरी पलीकडे गेले. तिकडून रावणाला कळालं. रावणाचं सैन्य आलं, रामाचं सैन्य आलं आणि दोघांचं युद्ध सुरू झालं. बघितलं शेंबड म्हणला, मजा शेंबूड तोंडापर्यंत आलाय तरी हे लिहायचं काम. ते मला बस झालं तुझं, मी सांगतो. हे गेलं कोण? शेंबड गेलं. असं लक्षात राहू दे बरं, मध्ये विसरून जाते कधी कधी. शेंबड्यानं काय विचार केला? मला आता आपण जाऊ. त्याला मला थांब तू, आलो मी. शेंबड वरी गेलं. शेंबड वरी गेलं, त्यानं सांगायचं लागलं. अशा प्रकारे भयंकर युद्ध चालू झालं. मला बघता बघता कुंभकर्ण मेला, बघता बघता इंद्रजित मेला आणि तिकडून शेवटचा राय उरलेला तो रावण युद्ध करू लागला. मला रावणानं अशी धरायची काळी अशी सोडू लागलं. मला जास्त कीर्तन चलत नसते आपलं. एकच तास असते, त्याच्यातले 15 मिनिटं होऊन गेले. राहिलेली 40 मिनिटं शांत ऐका. असो, ज्या संतांनी विचार केला, आमचा विचार केला आणि उपदेश करू लागले की म्हणले बाबा रोज जन्माला ज्या वेळेस आल्या त्यावेळेस त्या जन्माला आल्यानंतर तुम्हाला हित साधून घ्यायचं, इकडे तिकडे दुर्लक्ष करायचं नाही. कारण की मायेचा ज्या ठिकाणी भगवान शंकराच्या डोळ्याला पाणी आलं, सती वारली मेली म्हणून यज्ञात पडून, त्या भगवंत मायेमध्ये अडकला. आम्ही तर साधारण आमचा जीव आहे, अज्ञान आहोत आम्ही, की ते सुद्धा आम्हाला कळत नाही. काही करायचं पण ह्याच्यातून मुक्त व्हायचं, आणि मुक्त व्हायचं म्हणजे फक्त भगवंताचं नामस्मरण आहे. सुखी असणाऱ्या संसाराला दूर केलं तुकोबाराय, आणि आमच्यासाठी महामोलाचं मार्गदर्शन त्यांनी केलं. तुकाराम महाराजांनी सांगितलं, महाराज प्रत्येकाला सांगितलं की ह्या जीवानं भगवंताला शरण गेल्यानंतर आमचं दुःख हे भगवंत घेतात, पण त्याच्यासाठी तुम्हाला निष्कामपणाने एकावरच विश्वास ठेवावा लागेल. कोणावर? आपुला तो एक, आपुला तो एक, देव करून घ्यावा, 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 आपुला तो
आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नोवे. त्याच्याशिवाय सुख या जीवाला प्राप्त होणार नाही. सांगितलं असो. आजची असणारी एकादश कोणती एकादश माहितीये का? कोणती? इंदिरा एकादशी. आता इंदिरा एकादशी का थोडक्यात सांगतो. इंद्रसेन राजाच्या स्वप्नामध्ये आलं की त्याचे वडील जे स्वर्गाला न जाता नरकामध्ये आहेत आणि त्यावेळेस त्यांना साक्षात्कार झाला. स्वप्नामध्ये त्यांनी एक असणारी एकादश त्यांच्या हातून चुकली गेली आणि एकादश चुकल्यामुळे ते नरकामध्ये गेले. खरंच एकादशीचं खूप मोठं महत्व आहे. अश्वमेध सहस्राणी वाजपेय शतानीश एकादशी उपवादश कलानाहती षोडश. अश्वयज्ञ माहितीये का तुम्हाला? हजारो अश्वमेध यज्ञ करणं बाजूला आणि एक एकादश करणं बाजूला, एवढी ताकद त्या एकादशीमध्ये आहे. सांगितलं महाराज असं तुमच्या वडिलांना ती एकादश आहे ती चुकली गेली, त्या दिवशी त्यांनी प्रसाद ग्रहण केला, त्याच्यामुळं त्यांना काही करावं लागेल, पण त्यांनी जे केलं ते तुम्हाला ते भोगून काढावं लागणार आहे. नाही तर ते तसंच राहतील. राजा घाबरला, झोपेमध्ये चिवाला उठला. मला एकादश कधी आहे? भाद्रपद महिन्यामध्ये शेवटची एकादश. म्हणजे काय? तिथून पित्र जे असतात ना आपले त्याला म्हणतात, तिथून सुरुवात असतात. म्हणले पित्र चालू राहतात. म्हणजे हा मग कळालं. येणारी एकादश राजानं धरली आणि दुसऱ्या द्वादशीच्या दिवशी सर्वांना त्याने जेवण केलं, सगळ्यांचा आशीर्वाद घेतला. त्यावेळेस नरकामधून स्वर्गामध्ये गेले, कारण की ताकद त्या एकादशीची होती. विठ्ठल आणि ज्या जगद्गुरु तुकोबारायांचे शिष्य होते म्हणजे कोण? छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वेळेस भेटीचा योग तुकोबारा यांच्या सोबत होता त्यावेळेस त्यांनी म्हणले, आपल्या या राज्यातले महान असे संत आहेत ज्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून, प्रबोधनाच्या माध्यमातून अंधश्रद्धा सुद्धा नष्ट केलेली आहे. एका वृक्षावरती प्रेम सुद्धा केले. वृक्षवल्ली आमा सोयली वनचरे. कारण ज्या वृक्षाचं प्रेम, एका झाडाचं प्रेम ते व्यक्त करतात, इतके महान संत आहेत. एका साध्यासा जीवावरती सुद्धा दया करणं. नाथ महाराजांनी त्या सागरामध्ये एका पाण्यातून सूर्यस्नान करते वेळेस जो इच्छू होता तो इच्छू त्यांच्या हाताला चावायचा. जो ते इच्छू चावला की पाण्यातून सोडायचं, पुन्हा घ्यायचं, पुन्हा इच्छू चावायचं. 4-5 वेळा असं झालं. एका भक्ताने विचारलं, महाराज ते तुम्हाला चावते? ते म्हणले, तो त्याचा धर्म करते तर मी माझा धर्म करते. ते संतांचा धर्म होता. कारण का? ते माहीप्रमाणे प्रेम देत होते. सर्वांना समान, जाती भेद काहीच नव्हतो त्यांच्याकडे. जे का रंगले गांजले त्याची मने जो आपुले, देव तेची जाणावा तुची साधू ओळखावा. संतांनी सांगितलं, देव कोणाला म्हणायचे? गोरगरीब बसून त्यांना देव म्हणा, तुम्ही पशु पक्षी त्यांना देव म्हणा, झाडाची सेवा करा, 4 झाड आगाव लावा, काय बिघडाल? पण ती आम्हाला कळत नाही. कोणाच्या भांडण लागले चौका अशी अशी आली. तिथं पेटून जायला शेवटी जावं, पण ते 4 झाडं लावून इतकी नालायक माणसं आहे. विठ्ठल आजपर्यंत माणसांना सर्व संतांनी सांगितलं, बुद्धीत फरक पडला नाही, पडलाच नाही आणि आताही पडणार नाही. तुम्ही म्हणाले मी करीन, जाईन, उद्या एकादशीला दुसरा महाराज येतच राहतील, पण फरक पडणार नाही म्हणून महाराज. आम्ही असेच परिवर्तन आणायचे महाराज. संतांचा एक एक अभंग जर मन लावून वाचवला ना तर जीवाचं सार्थकता करणार आहे. ती कळालच नाही आम्हाला. असो, शिवरायांची भेट ठरली आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी सोबत दागदागिने, रत्नांचे हार सगळं काय घेतलं. म्हणले संतांना भेट देऊ आपण. घेऊन समोर आले आणि संतांच्या चरणावरती साष्टांग प्रणिपात केला. म्हणजे तुकोबार आहे या महाराष्ट्रामध्येच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा भगवत भक्तीचा प्रसार प्रचार तुम्ही करता.
असे महान संत आम्हाला लाभले या महाराष्ट्राचं भाग्य. पण त्याच्यासाठी मला जेवढं काही घडलं ते मी तुम्हाला अर्पण करण्यासाठी आहे. तुकोबाराय म्हणजे ते काही कामाच नाही. पहिलं चरण. आम्ही देणे सुखी, 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 टाळ्या वाजवायच्या नावानं जरा कौतुक करीत जा. असं कौतुक केलं तर तयार होते. नाही ते किरायानं आणले असेल डोकं वर थोडं हल्लं बी नाही काही नाही. जीव गिरायला कळत नाही. असो आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. ज्या वेळेस तेवढं काही वैभव त्यांना देण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस तुकाराम महाराज म्हणजे मजा कामच नाही पाहिजे आपल्याला. आम्हाला आनंद आहे पण ह्याच्यात नाही. कशामध्ये आम्ही सुखी आहोत? कशामुळे? तुमच्या मुखातून जरा विठ्ठल 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 निघालं ना तर आम्ही सुखी आहोत. वि म्हणजे विधाता, विधाता म्हणजे ब्रह्मदेव माहिती एवढं. ध म्हणजे निळकंठ म्हणजे महादेव. महादेवाची लई ताकद आहे. मला साधं सुद्धा समजून पहिली वारी करणारा महादेवच, ज्ञान देणारा महादेव, ब्रह्मांडाचा गुरु महादेवच. महादेव म्हणजे काय थोडक्यात सांग. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्राने बुध गोरक्षात केला, गोरक्ष ओढला गहिनी प्रसाद. ज्या वेळेस ह्या भक्तीचा प्रसार आणि ह्या भक्तीचा जो प्रचार होता तो महादेवानं वाढवला. कसा वाढवला? थोडक्यात सांग. ज्या वेळेस भगवान शिव परमात्मा माता पार्वतीला तत्व सांगू लागले, शिव तत्व सांगू लागले. तत्व सांगता सांगता ज्ञानाच्या गोष्टी होत्या. पण कसं काळाची गरज सांगतो, ज्या वेळेस माता पार्वतीला सांगू लागले की त्यावेळेस माता पार्वतीला झोपायची आयुष्य. ज्ञान विनाकारण पचत नाही, त्याची योग्यताही तशीच लागते. लक्षात घ्या. ज्ञान सांगणं चालू आहे पण क्षमता नाही. त्यावेळेस भगवान विष्णूने विचार केला म्हणजे ज्ञान तर सांगेल तसंच वयाचं आहे, आपण काहीतरी करा.
सूक्ष्म रूप घेतलं, माशीच्या पोटामध्ये गेले मच्छिंद्रनाथ. लक्षात घ्या. माशीच्या पोटामध्ये जाऊन शिवतत्व ऐकायचा आणि हुंकारा द्यायचा. हा, कारण की भगवान शिव परमात्मानं माता पार्वतीला सांगितलं होतं, ज्यावेळेस मी प्रसंग सांगत राहील होकार देत राहा. माता पार्वतीला झोप लागली आणि तो होकार या माशीतल्या सूक्ष्म जीवानं म्हणजे श्री विष्णूंना दिला. आणि होकार देता 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 महाराज पूर्ण ज्ञान यांना ऐकलं. पण ज्या ठिकाणी ज्ञान आहे त्या ठिकाणी अहंकार आहे महाराज. एक सांगू का, देवाला सुद्धा अहंकार कळत नाही. कर्म ते कर्म, फळ ते फळ, कोणी असो त्याच्या समोर सगळं सारखंच. त्या ज्ञानासोबत अहंकार निर्माण झाला. अखंड ब्रह्मांडाचा मालक मी, पालन करता मी, मला काय गरज आहे. डायरेक्ट माशीचं पोट फाडलं आणि बाहेर निघाली. माशीचा जीव गेला. माशीला दुःख निर्माण झालं, वेदना झाल्या. तिथून निघाल्यानंतर त्या ज्ञानाचा उपयोग कुठंच होई नाही गेला. मुखातूनही पडना, कोणाला सांगता येईना, मनामध्ये पण त्याचा उपयोगच कळना. त्यावेळी विष्णूला कळाले की ज्ञान घेतलं कसं आहे. गुरुच्या सहमतीनं ज्ञान गेलं तर फायदा होते. लपून घेतल्यावर कर्णानं धोक्यानं ज्ञान घेतलं, त्याला फळ मिळालं. सगळ्याला माहिती आहे, महाभारत इतके खोलून सांगायची गरज नाही, इतके अडणी आपण नाही. असो ते ज्ञान काय करावं म्हणले, विनवणी केली. म्हणले देवा काही करा, तुमचं तुम्हाला ज्ञान देतो मी. आणि त्या ठिकाणी लगेच गोरक्षनाथाचा अवतार भगवंताने घेतला. गोरक्षनाथ म्हणजे महादेवाचा अवतार. आणि ते ज्ञान गोरक्षनाथाला मच्छिंद्रनाथानं सांगितलं, घ्या तुमचं तुम्हाला ज्ञान. पण भगवंताने घेतलं, भगवंताला सहज परीक्षा बघायची. म्हणजे एकदा अजून एकदा देऊन बघू म्हणजे. आणि तिसरा अवतार पुन्हा विष्णूचा, गहिनीनाथाचा. आणि ते ज्ञान गहिनीनाथाला सांगितलं पुन्हा गोरक्षनाथाने. गोरक्षनाथानं गहिनीनाथाला ज्ञान कळाल्या आपल्याला जन्म कळाला, विष्णूचा अंश मीच आहे. हे ज्ञानासाठी मच्छिंद्राचा जन्म मीच घेतला. आणि हे ज्ञान पुन्हा मजा कळाले म्हणजे देवाचं काहीतरी खेळ चालू. असो म्हणजे ज्ञान मी देऊन टाकणार, काय करू. म्हणजे माशीला त्रास झाला ना, ती माशी पुन्हा जन्माला आली माशीतच. म्हणजे मला मारणारा कोण आहे, सांगितलं तुला मारणारा पांडुरंग. म्हणजे ती पंढरपुरात जाऊन पंढरीच्या पांडुरंगाचे कान धरले म्हणून मकर कुंडले. कळालं. असो माशीची कुंडले, मकर कुंडले तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभ म्हणे विराजित. अरे पाठत ते पहिला अभंग त्याचा. असो आणि गहिनीनाथाला ते ज्ञान कळालं. गहिनीनाथ म्हणले काही नाही, आपले देवाचे खेळ पुन्हा आपल्याला देवाला द्यायचं. म्हणजे करावं तर काय करावं. आणि इकडं निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपान, मुक्तबाई चौघजण त्र्यंबकेश्वराला ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करायला गेले. आणि गेल्यानंतर तिकडं गहिनीनाथानं वाघाचं रूप घेतलं, दुसरं अंश. आणि त्याला तिथून पळीत आणलं. कोणाला? निवृत्तीनाथाला. पळवीत 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 गहिनीनाथाजवळ आणलंय. गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञान देवा सार ते ज्ञान कोणाला दिलं? भगवंताचा अंश, भगवान शंकराचा अंश. निवृत्तीनाथाला सांगितलं, लक्षात घ्या. आणि निवृत्तीनाथाला ज्ञान सांगितल्या ते त्यावेळेस भगवान शंकरानं सांगितलं की ज्ञान जगाच्या कल्याणासाठी होतं, म्हणून ज्ञानेश्वराला समर्पित केलं. आणि तो ज्ञानेश्वरांनी संप्रदायाचा पाया रचला. ज्ञानदेवी रचिला पाया, उभारिले देवालय. तिथून सुरुवात झाली महाराज. ताकद होती, ती भक्ती होती, ती आज आमच्यापर्यंत आली. सर्वांनी त्यावेळेस सहकार्य केलं. ज्ञानेश्वर माऊलीला दुःख प्राप्त झालं, ते दुःख कोणी दिलं? आम्हीच दिलं. आम्हीच दगड मारले, आम्हीच खेळ केला. ज्यावेळेस तो माणूस आमच्यात नसतो, त्याचे कर्तृत्व ज्यावेळेस कळतात ना, त्यावेळेस त्याच्याजवळ जाऊन दोस्त कापते. ते पण उपयोग नाही. विठ्ठल तुकोबारायांनी सांगितलं, हे छत्रपती तुम्ही जगाचे छत्रपती आहात. हे नाही, मुखाने नाव घ्या, आम्हाला आनंद वाटेल. तिन्ही देवाचे नाव त्याच्यामध्ये. वि म्हणजे विधाता, ठ म्हणजे नीलकंठ, आणि ल म्हणजे लक्ष्मीपती म्हणजे भगवान विष्णू. तिन्हीचा समावेश, तिन्हीचे नाव तो त्या मंदिरात आहे. मंगलता, रम्यता आणि दिव्यता म्हणजे मंदिर. मंदिर म म्हणजे मंगलता,
दी म्हणजे दिव्यता, र म्हणजे रम्यता. ते फक्त मंदिरात, आणि मंदिरात गेल्यावरच माणसाला झोप येते. उन्हाळ्यामध्ये बघा तुम्ही मस्त मंदिरात पडते पण संध्याकाळी बी तिथंच जाते असो. आणि ज्या वेळेस हे त्या तुकोबारा छत्रपती शिवरायांना उपदेश करू लागले, म्हणजे इतकंच नाही महाराज, अजून सांगतो म्हणजे दुसऱ्या चरणात, धन ते माझ मृत्युगे समान. हे आणलं माती आहे म्हणली, ते काही कामच. धन पैसा अडका फक्त माती आहे. कोणासाठी? संतांसाठी बरं का. पण आताच्या संतांचं सांगू नये, राजनीतीमध्ये पहिला नंबर. घरोघरी जाऊन पाया पडणार, म्हणणार मलाच निवडून द्या. हे आजकालचे संतांचा भाव कळाला पाहिजे. संत कोणाला म्हणावं हेही कळालं नाही. संत आम्ही कोणाला म्हणतो? टीव्हीवर येणारे घंटा बोलणार म्हणले आज संत, काही दिवसाला त्याचाच गोळ होणार, मग आपण नाराज होणार. ते कामच आहे. आधी डोळे उघडले पाहिजे, ते कळायला पाहिजे. जो देव देणार आहे तो आम्हाला देणार. छत्रपती तुम्ही काही नका देऊ, ते आमच्यासाठी काही कामच नाही. तो जो आहे ना, ज्या वेळेस देते त्यावेळेस कळत सुद्धा नाही, आणि ज्याला जे पाहिजे तेच देते, दुसरं काही देत नाही. देण्याच्या बाबतीत देणारे, पण मागण्याच्या बाबतीत मागणारे कमी नाही. काय मागव ती कळणार, कुठं काय मागतो तेही कळत नाही. भगवंतानं तो नावाचा विसर कधी होऊ नको देवा. मुखामध्ये ते राहू दे, हे मागितलं, पण आम्ही ते कधी मागणार नाही. मेलं तरी ते मागणार. काय पाहिजे? अहो जे आमच्याकडे भरपूर आहे. अहो रस्त्यावरल्या भिकारीला पांघरा भेटना, विचार कर. आम्हाला देवानं तेवढं तर दिलंय. त्याला एक टाइमचं जेवण भेटणार, आम्हाला 2चं भेटाले. देवानं आपल्याला बरंच काही दिलंय. विनोद म्हणून सांगतो, एका व्यक्तीनं, मेंढकरी शेळकरी व्यक्ती होता, त्याची बायको सोयाबीन कापायला जात होती. सोयाबीन आलं काय तुमच्या इकडलं? असो, सोयाबीन कापायला जात होती. बिचारी सोयाबीन कापायला जायची. नवरा मस्त मेंढर वगैरे ओळायचा, संध्याकाळी घरासमोर लावायचा आणि भजनामध्ये यायचं. इकडं तेवढामध्ये मस्त भजन करायचं, आनंद वाटायचा सगळ्याला. आणि करता 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 काही दिवस सुखात गेले. इतकी भक्ती झाली की देवाचं सिंहासन वरी हालू लागले. कोण आहे म्हणले, तिने बघितलं. सदा मुखातून भगवंताचं नामस्मरण राहायचं. काय करावं म्हणले, मुखामध्ये नामस्मरण, आणि ह्याचं एवढं देणं झालंय की आपण द्यावं कधी. आपण द्यायला तयार आहोत, पण ती घेणार तयार नाही. बोलवीतच नाही कधी, फक्त नाव घेत राहते देवा देवा. कधी येऊन मागणी करत नाही. इतकी निष्काम भक्ती झाली. देव फक्त वाटच बघू लागले, मागल कधी. प्रत्येकावर काही ना काही काळ, काही ना काही वेळ येत असते. त्यानं मस्त एका रानामध्ये आपली मेंढर सोडले. रानामध्ये गेला. जिकडे तिकडे मेंढर वळले वळले वळले. कसं असते माहिती का, प्रत्येक माणसाला काही ना काही सवय असते, व्यसन असते, त्याला येत. मेंढर वळता 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 त्यानं खिशातली तंबाखूची पुडी काढली, हातावर टाकली. खिशात चुन्याची डबीच नव्हती. सगळे खिशे चापडले, चुन्याची डबी नाही सापडली. म्हणजे आता काय कर, त्या आखाड्यावर जाय त्या आखाड्यावर जाय, बघत बघत पंचक्रोशीतले जे शेत होते जवळचे, सगळ्याच्या आखाड्यावर फिरला. एकाच्या आखाड्यावर चुन्याची डबी भेटली नाही.
आता चुन्याची डबी हाय कुठं म्हणून शोध घेऊ लागला घेता घेता डबी काही सापडली नाही. हाक मारली, देवा तुझी गरज मला खरंच लई पडली. सगळं पण चुन्याची डबी नाही. देवाला माणूस मागते काय लक्ष दे. देव तशी विद्या तशी भक्ती फक्त त्या भोळ्यात माणसाला देते ज्याला ज्ञान नव्हतं. देवा तोटा तंबाखू माझ्या जवळ आहे पण चुना नाही तेवढं देगड देवा. देव लगेच समोर प्रकट झाले म्हणजे वा मागायला उशीर केलास म्हणजे मी ती वाटच बघू लागलो. काय देऊ? काहीच नाही देवा, चुन्याची डबी फक्त. हो आता चुन्याची डबी म्हणल्यावर देवाचं मन देवाचं अंतकरण लई उदार अंतकरण परमेश्वराचं. तुम्ही कमी मागा काय, तुम्ही तुमच्या नुसता तुमची भक्ती बघून तुमच्या डोळ्यावरला भाव बघून देव देतो. सांगायची गरज नाही. आडी अडचण कशी पडू दे तुम्हाला प्रेमाने देवाला हाक मारा. कोणी येईल पण तुमची तो परमेश्वर तुम्हाला गरजच होती ना. तुम्ही निष्काम व्हा, तो विषय सोडून द्या. बघणारा तो आहे. कळालं महाराज देवानं दिलं आणि त्या उदार अंतकरणामध्ये चुन्याच्या डबीमध्ये 5 तोळ्याची अंगठी दिली सोन्याची. किती तोळ्याची? 2.5 लाख रुपयाची उदाहरण. 5 तोळ्याची अंगठी दिली हो. आणि ती डबी दिल्यावर त्यानं त्याच्यातली चुना घेतला लावला डबी जशाचं खिशात ठेवले. खिशात ठेवून दिल्यानंतर ते तंबाखूवाले माणसं असे असतात महाराज. असं तिला व्यसन असते. जेवण केल्यावर संध्याकाळी झोपताना सुद्धा एकदा खातात. कारण की तसे हे लई माणसं असो. मी आणि आमचे दीपक आप्पा आमच्यासोबत कीर्तनाला फिरत असतात मोटरसायकल दोघे. आणि फिरता फिरता एक दिवस असा होता आम्ही कसं करतो काही काही गावात मुकाम टाकत नाही. जवळच्या गावात काही टाकत नाही. आमच्या गावात तसं वेळेनुसार असतो. आणि त्या दिवशी कीर्तन झालं. आम्ही संध्याकाळी निघालो. गाडी पुढे आणि एक गाडी शेतातून माग आली. आता ते रात्री 1-1:30 वाजता गाडी मागे दिसल्याने थोडं मनात भीती निर्माण झाली. लोक शेताला जात नाही, कोण्या कामाला जात नाही. ती मोटरसायकल मध्ये जायचं असलं गाड्या बांधून जातात. दवाखान्यात जायचं मग गाडी बांधून जाते माणूस. नेमकं रात्री गाडी समोरला म्हणलं आप्पा पळवा गाडी. आपण रेस 80 वर केली. आपण रेस 80 वर करते 90 वर केली. आता काय करणार नक्कीच चोर आहे. आप्पा स्पीड मध्ये आणि ती गाडी पुन्हा माग आली 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 आली. आमच्या समोरून एकदमच त्यानं आडवी लावली. म्हणलं आता गेलं पाकिट. माणसाला जीवाचं काय होतं पण पैशाचं काय होऊ नये वाटत. पाकिट म्हणलं आता काही नाही. म्हणलं जेवढं भेटलं तेवढं देऊन टाकावं लागतं. काय करा. आलं त्यानं उतरलं खरी गाडीच्या समोर आलं. म्हणलं आपा देऊन टाकावं पैसे जाऊ द्या. म्हणलं काय बॅगेतली चेन काढत तोपर्यंत ते मला येऊ का म्हणला कोण्या गावची. नाही म्हणलं भाऊ आम्ही तुला गाव काय आला सांगाव काय पाहिजे ते इथंच देऊन टाकू. ते म्हणले काहीच नाही फक्त चुन्याची डबी असले द्या. तंबाखू पण डबी नाही मिळाली. तुला बरं झालंय एवढ्या रात्री आल्या समोर एखादी अटॅक येऊन मरून जाईल म्हातारा कीर्तन करा असलं. आमच्यासारखं आहे बरं. म्हाताऱ्याला भीती घातली गेली जागेवर जाते पाणी मागणं. बरं झालं मग त्या पाकिटातले 500 रुपये त्याला दिले. एवढा मोठा डबा आणून ठेव मला चुन्याचा आखाड्यावर ठेव. तुम्हा कोणाला आडू नको म्हणलं. गेलं ते गेलं त्याचा पाप तुला लागा. विठाला विठाला असो डबी मिळाली. आनंद झाला महाराज. ती डबी खिशामध्ये अडकवली. घरी आल्यानंतर तसेच मेंढर बांधले फुटीला बांधून आपला आपण भजनाला निघाल्यानंतर
सकाळी त्याच्या बायकोनं म्हणली आता नवऱ्याचे कपडे देवा म्हणून सगळे किशमिशी चापडू लागली. आपल्या बाईकडे चापडत नाही, कोणाकोणाचं चापडतात विश्वास नवऱ्यावर नसल्यावर काही सांगायला असो. खिशे चापडू लागली. चापडता चापडता चुन्याची डबी हाती लागली आणि डबी हातात घेतली. म्हणजे काय नवऱ्याला वाईट व्यसन लागले म्हणजे डबी भितावर फेकून मारली. ढकल निघालं, डबी खाली पडली. डबीतून 5 तोळ्याची अंगठी बाहेर पडली. अंगठीचा खडा चमकला, बाईचे डोळे फिरले. बाई म्हणली या माणूस जवळ 10ची नोट नसते, अंगठी कुठून आली. धुणं ठेवलं बाजूला, डबी नेली मध्ये नेऊन अंगठी काढली. बघितलं तर डबीत पुन्हा एक अंगठी. एक अंगठी. 5 चुंगडे भरले तिनं. किती? 5 चुंगडे भरले. छोट्या हत्तीला बोलिलं. छोटा हत्ती माहितीये? हत्ती आठवसर का असते, त्याला मागे डबडा असते. छोट्या हत्तीने आपण प्रवास केला नाही पण बघण्यात आलाय असं. आणि त्या छोट्या हत्तीमध्ये 5 चुंगडे भरले आणि वसमतला घेऊन गेली. त्या बाईला सोनं कितीला आहे कळ ना, कधी विचारले नाही. त्या बाईला सांगितलं 1000 रुपयाला एक अंगठी म्हण, प्युअर सोन्याची. भिंतीला घासून बघा, झाडाला घासून बघा, प्युअर सोन्याची अंगठी. माणसं म्हणले एवढी बाई चिरकाली म्हणजे खरंच असं. सगळे जण जाऊन बघितली, अंगठी बघितली, खरंच जड दिसली, सोन्याची दिसली, रंग न गेलेला दिसला, चांगलं वाटलं. 1000 रुपयाला काही लई महाग आहे, 2 महिने रंग राहिला तरी काय. 1000 रुपये दिले. 5 चुंगडे त्या बाजारात संपले तिनं. त्या 5 चुंगड्यामध्ये ते पैसा भरला. 5 चुंगडे त्याच छोट्या हत्तीमध्ये भरले. घराकडे आली. त्याच दिवशी संध्याकाळी रात्री मुळवा बांधायला सुरुवात केला घराचा. बघता बघता 8 दिवसात घराचं पूर्ण काम झालं. महाराज टाईल फरशी सगळं टनटन ओके घर झालं. 9व्या दिवशी तिच्यासोबत बाई होती ना सोयाबीन काढायला, ती बोलवायला म्हणजे अगं सकू चल म्हणजे 9 वाजले जाऊया. गुत्त घेतलेल्या बाया तिला हे संपवाच लागते. तिने म्हणले मी कशाला येऊ म्हणले, आता मला काय गरज आहे कामाची, एवढं दिले की म्हणजे घर निर्माण. ती म्हणजे 8 दिवसात एवढा पैसा आला तुम्ही काहीच नाही म्हणजे कोण तसं फक्त नवऱ्याला भजनाला पाठवायचं म्हणजे आपण आप येते. त्या बाईनं 8 दिवस नवऱ्याला जेवायला दिलं नाही. उठले व्हा भजनाला, व्हा मंदिरात. बिचारा कटाळून गेलं. कटाळून त्याला भक्तीची ओढ लागली. म्हणजे आता खरंच देवा म्हणले तुझ्याशी मला कोण नाही. बायकोनं जेवण द्यायला नाही, व्हा मंदिरात म्हणून. आता देवा सगळं काही तुझं आहे, दया तुलाच येणार. ऐस्या कळवयाच्या जाती तो देव आहे. त्याचे उपकार इतके आहेत की ते आम्ही कधी कोणी जन्म फेडू शकत नाही. कधीच नाही हो. देणारा तो आहे. देवानं दया केली महाराज. आणि एकदा ह्या रानामध्ये गेले, ह्याला प्रसन्न झाला. म्हणला बापू मंदिरात मन लावून भजन करण्याचं, रागाने का होईना पण करायलाच मन लाव. तुला देऊ काय म्हणले, देवा मला काही नको. जे शेजाऱ्याला दिलास म्हणला तेच मला दे. मग बायकोली रागरा करेल जळाली मला त्या बाई. काय दिलं तेच मला दे, दुसरं काही नको. देव म्हणला त्याला डबी दिली पण तुला डबा द्यावा लागेल. एवढा मोठा डबा दिला. डबा काढला. डबा काढून त्याला म्हणला रामकृष्ण हरी. म्हणल्या डब्यातून कातर खटखट चिकनी झाली त्याची. कातर पुन्हा डब्यात गेली. म्हणजे देवा हे काय ते म्हणले कुठं उपयोग कसा करायचा तुझं तू बघ. दिलं. आता त्याचा विचार तुला माणसाला कुठं बुद्धी लाव हे सुद्धा कळावी लागते बरं. माहिती तर लोक लावतात. एक जणांना बुद्धी लावली सांगून महाराज कंबरच का बांधतात, गळच बांधतात. आता पुढे ज्याला कळणार ते विचारते म्हणजे कधीच ना भजनाला ते म्हणून कंबर का बांधतात. रोज हे तुला आपोआप कळते. असो कातर निघाली, मध्ये गेली. आश्चर्यचकित झाला. बाबा म्हणला देवा तू इलीला म्हणला आता काय आहे ते. देवाचं दर्शन झालं. आनंद वाटला. डब्बा घेतला. घरी गेल्यावर बायकोला सांगितलं तू डबी काय म्हणते. तुम्ही डब्बा आणला. तिला वाटलं काय दागिने खुश झाली, आनंद झाले. मस्त एका टेबलावर डब्बा ठेवला आणि सगळ्या गावामध्ये सांगली म्हणजे नवऱ्याने डब्बा आणलाय, डब्यात दागिने आणले, त्याचं उद्घाटन आज संध्याकाळी 4 वाजता करायचं सांजापारी. सोयाबीन कापायला जे बाया जातात त्याने जाऊ नका, कारण की माझ्याकडून 5000ची एक साडी आहे. 5,000ची एक साडी मी लोक याला पाहिजे सोयाबीन कापायला जायची. सगळ्या बायानं म्हणजे त्या गावात नवीन लग्न झालं एका जोडप्याच. ती नवरीची सासू म्हणली अगं 5,000ची साडी ती बाई वाटते.
पण तिने की ती करवलीमध्ये मला येऊ दे फुकट म्हणल्यावर काय सांगा मला. करवली बिगली सगळ्या बाया आजूबाजूच्या सोयीला सगळ्या बाया जमल्या डबा समोर आणला डब्याला हळद कुंकू लावलं तिची आरती केली सगळं काय केलं आणि केल्यानंतर डब्बा काढला त्यावेळेस त्यानं मधून म्हणला रामकृष्ण हरी म्हणल्या सगळ्याचं चिकणी साप. आत्ताच होत ना आत्ताच नाही काय म्हणले कर माझं फळ विठ्ठला. कळायला पाहिजे महाराज कुठं काय उपयोग करा. देवाने ज्ञान दिलं का दिलं आमच्या हितासाठी ते ज्ञान दिलं. काय करायचं ते आमच्यावर अवलंबून आहे. ज्ञान कर्म आणि भाग्य. ज्ञानाचा ऐकलं तर विकास आहे आणि या दुसरं भाग्याचं ह्याचं ऐकलं ना त्याचा विनाश नक्की. ते कळणं गरजेचं आहे. आमचं कर्म आमच्यावर अवलंबून आहे आणि त्या कर्माला रस्ता दाखवणारा परमात्मा आहे. तो संत आहे त्याचे विचार आहेत आणि त्या विचाराने जो चालला त्याचं कल्याण झालं आणि त्याची अवहेलना केला त्याला त्याचं दुःख निर्माण झालं. आणि ज्यावेळेस दुःख निर्माण झालं त्यावेळेस त्यानं म्हणायचं नाही केला जिम्मेदार देव आहे त्याला तोच जिम्मेदार आहे. तुकोबारायांनी शिवरायांना सांगितलं म्हणले छत्रपती हे सगळं माझ्यासाठी माती समान आहे तुम्ही एक करा ते सगळं तुमच्याकडे राहू द्या म्हणजे फक्त काय करा तिसरं चरण Rama
कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी. म्हणले छत्रपती गळ्यामध्ये तुळशीची माळ आणि एकादशीचं व्रत करा, दुसरी काहीच अपेक्षा तुमच्याकडून नाही. एवढंच तुम्ही करा. हे तुकोबारायाने छत्रपती शिवरायांना उपदेश केला. एकादश म्हणजे काय? एकादश क्रीडांच्या निद्रांच्या तांबूलम दंतदावणम परापवाद पैशुनम ते हिंसा ततारती कोपरी नृत्यवाक्यांचे एकादशामी वर्जयेत. 11 गोष्टीचा त्याग करा. 11 गोष्टी. पान खाणे, पत्ते खेळणे, झोपी जाणे, दात घासणे. दात घासणे की नाही, दाताला दात हाणणे, त्याला दात घासणे. चोरी, चुगली, हिंसा, निंदा, क्रोध, खोट बोलणे आणि स्त्री संग एवढं बाजूला ठेवा. एकादश तुमची पावन आहे. ही एकादशीचं सांगितलेलं आहे. आणि हेच जर आम्ही ह्या 11 गोष्टीचं पालन केलं म्हणजे एकादश झाली. थोडक्यात सांगतो आणि कीर्तनाला विराम देतो, कारण की जास्त वेळ घेत नाही मी. वेळ संपून गेलाय. 4-5 महिने झाले सत्याला. बऱ्याच दिवसाला असं चांगले लोक बसले की सध्या कीर्तनही बंद येतात आमची. 4 दिवसाला जावं लागले. 4 दिवसाला मध्ये की सोडच वाटेना लवकर. असं लई वेळ घेत नाही, थोडा वेळ घेत. रुक्मांगद राजा ज्याच्या बागेतले फुलं देव चोरून येऊ लागले. देव चोरून नेता 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 त्याच इमान बंद पडलं. राजाला खबर लागली की चोरून येणारे देव आहे. राजाला पकडलं आलं. देवाला विचारलं. ते म्हणजे काहीच नाही, देवाच्या पूजेसाठी मी आलो. आम्ही देव आहोत. रुक्मांगद राजाला वाटलं वा देवाने तरी जाऊ द्या. म्हणजे कशाला देवाचं विमान पडलं पण चालूच होईना. रुक्मांगद राजा मला काय करावं. पृथ्वीवर पडले एका दिवशी, एकादशीच्या दिवशी पडले. देवाचं इमान आपलं इमान नाही. आपलं इमान पडल्यावर काही ते मधले कोणी वाचत नाही. असं हे देवाचं इमान पडलं. देवाने सांगितलं देव कमले आज एकादशी. राजाला सांगितलं एकादशीचं व्रत केलं का तुम्ही घरचे? म्हणजे एकादशी कसली असते काय? म्हणले तुम्हाला एकादश माहित नाही. दिवसभरात काहीच खायचं मत नाही. अन्न दूर. आम्ही तर 4 वेळा उसळ खातो ते शाब्दाना. तरी याला आग पडणार कवा होती सकाळ ते बघते. असं ते मला काही करा. मला जे एकादश केले ना त्यानं जर माझ्या विमानाला हात जरी लावला तर येरीवरी उडत. काही करा ते बघा आधी. राजाला गावामध्ये दवंडी दिली. म्हणले कोणी एकादश धरला असल हे कळत नसल तर दिवसभरात कोणी उपास असल उपाशी तर त्यानं राजसभेमध्ये यावं. 1000 सोन्याच्या मुद्रा देण्यात येतील. दवंडी देता 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 एक म्हातारी आली काठी. म्हणजे बापू कशाची दवंडी? म्हणजे जे माणूस दिवसभरात उपाशी एकादश धरलेला आहे त्या माणसाला 1000 सोन्या. ते म्हणजे अरे तिथं माझ्या सुननं धरले. सुननं कशी दिली अख्ख्या गावाला कोणाला माहिती. अरे म्हणजे ते काय झालं, सकाळी पोरानं सुनाला मारलंय. जे हाणलंय गंटल मागू लागते म्हणून जे हाणलंय तेव्हापासून जेवणच केलं नाही तिने. अजून उपाशी राग राग बसले. म्हणजे काही असं म्हणजे ते 1000 सोन्याची मुद्रा देऊन त्याचा गंटल करून पण आधी तिला बाहेर आणलं. तिला आणलं आणि राजाजवळ नेलं. राजाने आधी सत्कार केला आणि मग इकडं पाठीला हात लागल्या इमानवरीच धन्यवाद दिला. म्हणजे याला एकादश मनात नसताना सहज घडली. देवानं थारा दिला. ती ताकद आहे एकादशीचे. एवढं करा. हे कोणाला सांगितलं? छत्रपतींना सांगितलं तुकोबारायाने. मग हेच तुम्ही खरे भक्त म्हणून शेवटचं चरण.
म्हणावे अरिचे दास तुका म्हणे मजयास खबर खुमाई